नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस. 1 मे कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र दिन ही साजरा केला जातो. कामगारांच्या योजनांची कबुली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कामगारांच्या हक्काबद्दल जागरूकता वाढवण्याचा उद्देश आहे. कामगार चळवळीचे मिळालेल्या संघर्षाचे आणि यशांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मजूर आणि त्यांच्या समस्यांची जाणीव करून देणे हा त्या मागचा उद्देश असतो. 2 मे हा दिवस जागतिक अस्थमा दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. या वर्षी 2 मे रोजी जागतिक अस्थमा दिवस साजरा केला जाणार आहे. अस्थमा या आजाराला दमा असे म्हटले जाते. 3 मे हा दिवस जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1993 मध्ये हा दिवस जाहीर केला. कोणत्याही लोकशाहीत वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे. 4 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश अग्निशामक दलाच्या जवानांना सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याबद्दल आभार मानणे हा आहे. 1999 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. 4 मे हा दिवस स्टार वॉर्स डे म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस स्टार वॉर्स फ्रँचायझीचा वारसा साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. 5 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय मिडवाईव दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय अंतराळवीर दिन आणि मेक्सिकोत सिंको दी मायो म्हणून साजरा केला जातो. 5 मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर 5 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय मिडवाई दिवस म्हणून साजरा केला जातो. 5 मे हा दिवस अंतराळवीर दिन म्हणूनही साजरा. ॲन शेपर्ड या अमेरिकन अंतराळवीर यांनी 5 मे 1961 रोजी अंतराळात प्रवास केला होता. मेक्सिकोन 5 मे हा दिवस सिंको दी मायो म्हणून साजरा केला जातो. 6 मे हा दिवस इंटरनॅशनल नो डाएट म्हणून साजरा केला जातो आणि राष्ट्रीय परिचारिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे कारण लोकांना आरोग्यासाठी चांगल्या आहारातून पोषण घेण्याचे महत्त्व सांगावे. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजेच आपल्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिचारिकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे. हा दिवस निसर्गामधील अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेल्या फ्लोरेन्स नाइटिंगेलच्या वाढदिवसाबरोबरचाच आहे. 7 मे हा दिवस जागतिक ॲथलेटिक्स दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशीचा उद्देश तरुणांमध्ये ॲथलेटिक्स बद्दलच्या जागरूकता पसरवली जाते. जागतिक ॲथलेटिक्स दिन साजरा करण्याचे कारण जगभरातील प्रेक्षक आणि खेळाडूंमधील दरी भरून काढणे, तरुणांमध्ये ॲथलेटिक्स बद्दलची जागरूकता पसरवणे. जगातील दमा हा दिन हा जगातील आरोग्य सेवा कार्यक्रम आहे. हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. 9 मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच राष्ट्रीय होम फ्रंट हिरोज डे म्हणूनही साजरा केला जातो. थॅलेसेमिया या रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय होम फ्रंट हिरोज डे या दिवशी होम फ्रंट हिरोजांना सन्मान केले जाते. 10 मे हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. 10 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 11 मे 1998 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणु चाचणी झाली होती. या चाचणीमुळे भारताने आपली विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या दिवसाची आठवण म्हणून आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या कर्तृत्वाला सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शास्त्रज्ञ, संशोधन आणि अभियंते यांच्या योगदानाचा गौरव केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या
शक्तीची आठवण करून दिली जाते. देशाच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाच्या महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली जाते. 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश परिचारिका आणि सामाजिक सुधारक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. कारण परिचारिकांनी समाजासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, परिचारकांनी नोंद करण्यासाठी, आरोग्य क्षेत्राच्या सुधारणेसाठी परिचारिकांनी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते. क्रिमियन युद्ध दरम्यान जखमी सैनिकांना मलमपट्टी करणाऱ्या त्या पहिल्या परिचारिकांपैकी एक होत्या. 13 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय ह्युमस दिन म्हणून साजरा केला जातो. ह्युमस हे स्वादिष्ट खाद्यपदार्थ असून त्यांची अरबी मुळे आहेत. ह्युमस या खाद्यपदार्थाबद्दल जागरूकता पसरवणे. ह्युमस हा क्रॉस कल्चर इंद्रिय गोचर मानला जातो. ह्युमस हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ चणा असा होतो. ह्युमसची अरबी मुळे असूनही काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे अन्न इजिप्तमध्ये उद्भवले आहे. लेबनीज, तुर्क, ज्यू आणि सीरियन लोकांसह इतर गटांनी ह्युमस शोधण्याचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1993 मध्ये हा दिवस साजरा करण्याचे ठरवले होते. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचे कारण कुटुंबांशी संबंधित समस्या दरम्यान जागरूकता करणे, कुटुंबांना प्रभावित करणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय प्रक्रियांचे ज्ञान वाढवणे, कुटुंबांचे महत्त्व आणि त्यांचे मूल्य अधोरेखित करणे, कुटुंबाची स्थिती आणि कल्याण सुधारणे, सामाजिक प्रगती आणि विकासाच्या जागतिक प्रयत्नांना एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक तीव्र करणे. 2024 मध्ये कुटुंब आंतरराष्ट्रीय वर्षाचा 30वा वर्धापन दिन होता. 2024च्या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची थीम कुटुंब आणि हवामान बद्दल होती. 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शांततेत एकत्र राहण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भौतिक शास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मेमन यांनी 1960 मध्ये लेसरच्या पहिल्या यशस्वी ऑपरेशनचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. प्रकाशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 17 मे हा दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक माहिती समाज दिनही साजरा केला जातो. 17 मे 1865 रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली होती. 1865 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राम कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी करण्यात आली होती. 18 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आणि सागरी महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी अन्वेषण आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ प्रदान केले जाते. या दिवशी विज्ञानाप्रती संग्रहालयाचे समर्पण साजरे केले. हा दिवस दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस उद्योगातील महिलांचा उत्साह साजरा केला जातो. 19 मे हा दिवस जागतिक दाहक आंत्ररोग दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दाहक आंत्ररोग, IBD आणि त्यातील क्रोहन रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस यांसारख्या जागरूकता वाढवण्यासाठी दिवस साजरा केला जातो. या दिवशी जागतिक आणि स्थानिक संस्था एकत्रितपणे दाहक आंत्ररोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी
पुढे येतात। 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची घोषणा केली आहे। मधमाशा आणि इतर परागकणांच्या महत्त्वाची भूमिका समजून घेणे आणि परागकणांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासात त्याचे योगदान याबद्दल लोकांना जागरूकता निर्माण करणे, अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि शाश्वत शेती सुनिश्चित करणे। स्लोव्हेनिया सरकारने 2016 मध्ये राष्ट्रसंघासमोर 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती। या मागणीला इतर राष्ट्रांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे 2018 पासून जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो। 21 मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून आणि आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवसही साजरा केला जातो। 21 मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो। चहा कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, वाजवी व्यापारासाठी आणि चहाचे उत्पादन सुधारण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। 21 मे हा दिवस सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो। विविधता आणि आंतरसांस्कृतिक संवादाच्या प्रसारासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा मंजूर केला आहे। 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे। या दिवसाचा उद्देश जैवविविधतेशी संबंधित मुद्द्यांवर जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेणे हा आहे। हा दिवस 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या दुसऱ्या समितीने स्थापन केला होता। 2001 पासून संयुक्त राष्ट्र संघ हा दिवस साजरा करत आहे। 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो। कासवांना आणि त्यांच्या अधिवासांचे रक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। कासवांना आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी लोकांना कासवांची जीवनशैली आणि अधिवास याविषयी जनजागृती करणे, कासवांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे, कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात टिकून राहण्यास आणि वाढीस मदत करणे। 25 मे हा दिवस जागतिक थायरॉइड दिवस आणि आंतरराष्ट्रीय बेपत्ता दिन आणि टॉवेल दिवस म्हणून साजरा केला जातो। थायरॉइड दिन हा थायरॉइड रोगांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो। या दिवशी थायरॉइड रोगांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि उपचारांसाठी वचनबद्ध असलेल्या लोकांची ओळख केली जाते। थायरॉइड रोग हा अंतःस्रावी विकारांपैकी एक आहे। या दिवशी थायरॉइड स्थितीचे प्रतिबंध लवकर शोध। आंतरराष्ट्रीय बेपत्ता दिन हा दिवस जगभरात बेपत्ता असलेल्या मुलांसाठी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो। लेखक डंगल सॅडम यांना श्रद्धांजली म्हणून दरवर्षी 25 मे रोजी टॉवेल दिवस साजरा केला जातो। या दिवशी चाहते उघडपणे त्यांच्यासोबत टॉवेल घेऊन जातात। 27 मे हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी आहे। त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता। स्वातंत्र्य लढ्यात त्यांना 9 वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता। त्यांनी 1950 ते 1955 या काळात नोबेल शांतता पुरस्कार 11 नामांकने जिंकली होती। 28 मे हा दिवस महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनही म्हणून साजरा केला जातो। 29 मे हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या शांत सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आणि जागतिक पाचक आरोग्य दिवस आणि आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस म्हणूनही साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठराव 57/131
29 मे हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे. 30 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस, जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिवस, जागतिक वेब दिवस, राष्ट्रीय सर्जनशीलता दिवस अशा अनेक कारणांसाठी दिवस साजरा केला जातो. 30 मे हा दिवस साजरा करणे आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस म्हणून साजरा केला जातो. बटाट्याची पौष्टिकता. 30 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने WHO हा दिवस साजरा करण्याचे घोषित केले आहे. तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्य हानीबद्दल लोकांना जागरूकता करणे, तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी धोरणे आणि हस्तक्षेप करणे, धूम्रपान करणाऱ्या धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी प्रोत्साहित करणे, तरुण पिढीला तंबाखू राहण्यासाठी प्रोत्साहित करणे. मित्रांनो, हे होते मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.